नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुलमोहर या पुस्तकातील कथा भरती. लेखक वपू काळे. उपेंद्र घरी यायच्या आत मी त्याच्या घरी गेलो ते केवळ मला फक्त इरावती वहिनींशी बोलायचं होतं म्हणून. वास्तविक त्या विषयावर मी बोलायला हवंच होतं अशातला भाग नव्हता. स्वतःच्या घरात स्वतःच्या नवऱ्याशी कसं वागायचं हा प्रश्न केवळ वहिनींचा होता. वहिनींचा तो तसाच स्वभाव असेल तर त्या मला काय सांगणार होत्या, पण का कुणास ठाऊक. उपेंद्र आणि इरावती वहिनी यांचा परिचय झाल्यापासून मला काही गोष्टी खटकत होत्या. उपेंद्राची आणि माझी ओळख पहिली, वहिनींची ओळख नंतरची. ती मी मुद्दाम करून घेतलेली. त्यांची ओळख करून घ्यावीशी वाटली ती उपेंद्राच्या वागणुकीमुळे. म्हणजे तसं त्याचं वागणं गैर मुळीच नव्हतं. बायकोवर प्रेम असणं याला कुणी गैर म्हणेल का, तरी मला ते खटकत होतं. उपेंद्राच्या लग्नाला आता चांगली 8-9 वर्ष झाली होती. एवढ्या काळात बायकोबद्दलची त्याची ओढ थोडीशी बोथट व्हायला हरकत नव्हती. पण लग्न होऊन 15 दिवस झाल्याप्रमाणे गडी वावरत होता. ऑफिसात त्याला 5-15 पासूनच घरचे वेध लागायचे. जेवणाच्या डब्यात रोज त्याला बायकोची चिठ्ठी यायची. त्या चिठ्ठीला रोज त्याचं उत्तर जायचं. गेली 8 वर्ष हा क्रम अखंडित चालला होता. संसार आणि बायको या व्यतिरिक्त त्या प्राण्याला जीवन नव्हतं. त्याचा त्याला खेद नव्हता. त्याची नेहमीची घरी जाण्याची गाडी चुकण्याची वेळ आली तर तो प्राणी घाबरा व्हायचा. मी त्याला त्याबद्दल छेडलं तेव्हा तो म्हणाला होता, 5 मिनटं जरी मला उशीर झाला तरी बायकोच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. असं मी फार वेळा ऐकलं. तेव्हा ठरवलं की आपण याच्या घरी जायचं, बायकोला पाहायचं, याच्या ओळख वाढवायची आणि एक आपली अशीच निराळी स्त्री म्हणून नोंद करायची. 5 मिनटं नवरा उशिरा आला तर जिच्या डोळ्यात पाणी उभं राहतं तेही लग्नाला 8-9 वर्ष झाल्यावर ती स्त्री निराळीच. मी मग उपेंद्रच्या घरी गेलो. इरावती वहिनी या बाईला पाहिलं, ओळख झाली. म्हणजे एकमेकांची नावं एकमेकांना समजली. ती ओळख मी वाढवली. वारंवार जाऊन दोघांवर प्रेम करून, आपलेपणा दाखवून, आस्था वाढवून, कौतुक करून ही ओळख मी शेवटी अशा टप्प्यावर आणून ठेवली की त्या दोघांना मी त्यांच्यातलाच वाटावा. मग मला एक जाणवू लागलं. डब्यातून रोज पत्रापत्री होण्यामागची ओढ समजू लागली. ऑफिस सुटल्याबरोबरची गाडी गाठणारा उपेंद्र, त्या धावपळी मागची मीमांसा उमजू लागली. उपेंद्र थोडा जरी उशिरा आला तरी वहिनीच्या डोळ्यातलं पाणी मी पाहू शकलो. आणि तरी मला हे सर्व खटकत होतं. ही बेबांता ओढ अशी वर्षानुवर्ष कशी टिकते हे मला कळायला हवं होतं. भरतीनंतर ओहोटी हा क्रम खुद्द निसर्गाला चुकला नव्हता, पण इथं मात्र निव्वळ भरती होती. हेच मान्य करायला मी तयार नव्हतो. प्रत्यक्ष गोष्टी पाहूनसुद्धा मी त्या प्रमाण मानायला तयार नव्हतो. उपेंद्रच्या अगोदर मी वहिनीकडं तेवढ्यासाठीच आलो होतो. काही गरज नव्हती की काही अडलं नव्हतं, पण समस्या नसताना मला उत्तर हवं होतं. वहिनींकडे उत्तर असेल नसेल, त्यांना कशाची जाणीवही नसेल. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो. त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच, तसंच असेल. पण तरी तो मी प्रश्न विचारणार. या वहिनींनी स्वागत केलं. मी बसेपर्यंत पंखा चालू करीत वहिनींनी विचारलं, आज दांडी का? अर्धी. वहिनींची वेणीफोनी चालू होती एकीकडे. कुठं जाण्याचा बेत आहे वाटतं. 5 वाजले ना? वेणीफणी कपडे करून तयार राहण्याचा माझा हा रोजचा कार्यक्रम आहे. 6 पर्यंत सगळं आटपतं. 6:15 पर्यंत उपेंद्र घरी येतात.
तुम्ही अगदी रोज अशा जामानिमा करून तयार असता का हो? हो. का? अगदी रोज? अगदी रोज, वहिनी सहज म्हणाल्या. वहिनी, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष पूर्ण होतील आता. का? मी जरा वेळ गप्प राहिलो. तुम्ही आजच का हे सगळं विचारता? खूप दिवस विचारणार होतो. काय? पुन्हा मी गप्प बसलो. नेमका विचारायचा प्रश्न कसा विचारायचा हा मला प्रश्न पडला. विचारा ना, तसं काही महत्त्वाचं नाही, पण खूपदा मला वाटून गेलं की. काय वाटलं? तुमचं कौतुक वाटलं. मी एकदम दिशा बदलली. कशाबद्दल? लग्नाला एवढी वर्ष होऊनही तुम्ही दोघं अजून ताजेतवाने आहात. ताजेतवाने? हो, म्हणजे नुकतंच लग्न झाल्यासारखे आहात. अर्थात त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. मी काय बाई केलं? रोज करता आहात तेच. काय? हेच. उपेंद्र यायच्या वेळी अशा तयार होऊन बसता. त्याला 5 मिनटं उशीर झाला तरी तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. त्यानं साधा गजरा वेणी आणली तरी तुम्ही 2-2 तास आनंदात असता. अजून त्यानं तुमची थोडी जरी चेष्टा केली तरी तुम्ही एखाद्या नवपरिणतेप्रमाणे लाजून लाल लाल होता. अजून तुम्ही रुसता, लटक्या रागवता. यालाच मी ताजेपणा म्हणतो आणि याचंच मला कौतुक वाटतं. त्याशिवाय पुरे पुरे भाऊजी. वहिनींनी मला थांबवलं. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मी वरवर स्तुती करीत नाही. नसाल, पण तुमची स्तुती मी कितपत योग्य मानायची किंवा त्या स्तुतीला मी कितपत लायक आहे हे मीच ठरवायचं आहे. नाही, ते मी ठरवणार. मध्येच वहिनी म्हणाल्या, भाऊजी, अज्ञानात आनंद असतो म्हणतात, ते खरं आहे नाही? मी पाहतच राहिलो. वहिनी एकदम गप्प झाल्या, गंभीर झाल्या, कुठंतरी शून्यात पाहत राहिल्या. मग एकाएकी भानावर आल्या. तो 5:30चा एक टोला पडला म्हणून. अय्या, 5:30 झाले. भाऊजी, आलीच मी साडी बदलून. बसा. वहिनींनी साडी बदलली, चेहरा धुतला, पावडर कुंकू आटपलं आणि प्रसन्न चेहऱ्याने त्या बाहेर आल्या. मी मात्र त्याच विचारात बसलो होतो. माझा तो नूर ओळखून वहिनी हसत म्हणाल्या, भाऊजी, जाऊन दे. फार विचार करू नये माणसानं. पावडरचा थर मारून विचार लपवायची कला आमच्याजवळ नाही. त्याला काय करणार? वहिनी एकदम समोरची खुर्ची ओढून घेऊन बसत म्हणाल्या, भाऊजी, हे सगळं मी फार मनापासून करते असं वाटतं का हो तुम्हाला? माझा चेहरा एवढा बदलला असावा की. वहिनी जे समजायचं त्या समजल्या. आलं लक्षात. तुम्हाला हेच मला विचारायचं होतं. मी गप्प राहिलो. स्वतःच्या तंद्रीत वहिनी सांगू लागल्या, याच घरातून एकेकाळी मी यांना सोडून जाणार होते. हे खरं वाटेल तुम्हाला? मी अविश्वासाच्या नजरेनं पाहिलं. ती वेळ आली होती आयुष्यात. अगदी कसेबसे सावरलो आम्ही. नव्या लग्नाची नवी नवलाई 1-2 वर्ष टिकली. अशीच मी जामानिमा करून यांची वाट पाहत राहायची. तेही 1 मिनिटाचा उशीर न करता धापा टाकीत घरी परतायचे. कधी मग सिनेमा, कधी फिरायला, कधी हॉटेल. 1-2 वर्ष पंख लावल्यासारखी उडाली. मग आजूबाजूची माणसं, नातेवाईक मंडळी घरात पाळणा हलण्याची वाट पाहू लागली. कळत नकळत आम्ही उत्सुक होतो, पण सगळं शांत होतं. मग एकमेकांची जास्त काळजी वाटू लागली. एक एक उपचार गुपचूप सुरू झाले. भीत भीत दोघांची डॉक्टरी तपासणी झाली. मित्रमैत्रिणी आता प्लॅनिंग पुरे म्हणून चिडवायला लागली. आम्ही वरकरणी हसत होतो. अंतर्यामी मात्र धास्तावलं होतो. एकमेकांना हे बोलून मात्र दाखवत नव्हतो. एकमेकांना जपत मात्र खूप होतो. दोष दोघातही नव्हता. अशा अवस्थेत आणखीन 2 वर्ष गेली. मग हळूहळू आम्ही बेपर्वा होऊ लागलो. उदास राहू लागलो.
थोडंसं एकमेकांना टाळू लागलो. तरी त्या मानानं उपेंद्र शांत होते. त्यांचा तोल फारसा सुटत नव्हता. मीच जास्त कंटाळले होते. स्वतःला सावरण्याची हीच वेळ आहे असं मी बजावत असे स्वतःला. पण तरी मी स्वतःला सावरायला कमी पडत होते. बायको थोडी जरी बेपर्वाईनं वागली तर नवरा एकदम बिथरतो हे मला कुठंतरी कळत होतं, पण वळत नव्हतं. अशाच एका भडकलेल्या क्षणी मी माहेरी जायला निघाले 4 दिवसांसाठी. उपेंद्र जा म्हणाले. मी कायमचं जायचं ठरवलं होतं. तसं त्यांना नंतर पत्रानं कळवणार होते. माझ्या वाचून एक क्षण ज्यांना चैन पडत नव्हती ते उपेंद्र मला स्टेशनवर सोडायला पण आले नाहीत. माझा प्रवास सुरू झाला. मी माझ्या स्वतःच्या विचारात चूर होते. मन जरा शांत झालं तेव्हा इतर प्रवाशांकडे माझं लक्ष गेलं. सर्वात मजा म्हणजे मागच्याच बाजूला बसलेल्या एक गृहस्थ शेजारच्या बाईला सांगत होता, तुला घर सोडायचं ना, सोड आता. पळून जाणं एकदम सोपं, तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर, कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे. बस भाऊजी, मी तेवढंच ऐकलं आणि तुम्हाला काय सांगू, पुढच्या स्टेशनवर मी उतरले आणि उपेंद्र ऑफिसातून यायच्या आत घरी हजर झाले. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला आणि माझं जीवन बदलून गेलं. म्हणजे ते बदलायचं असं मी ठरवलं. माझा कंटाळा उबग गेलेला नव्हता, पण मी ठरवून नाटक करायला लागले. उपेंद्रची वाट पाहू लागले. त्यांना 5 मिनिटं उशीर झाला तरी कासावीस झाल्याचं नाटक करू लागले. डोळ्यात हुकमी पाणी आणू लागले. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं. खरं प्रेम कमी पडतं, पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. मी मध्येच बोललो, ही शुद्ध फसवणूक होती दोघांची, फक्त त्यांची होती. मी तर मनाची तयारीच केली होती. केव्हा केव्हा मन बंड करायचं, सगळं झुगारून द्यावंसं वाटायचं. काही जाणून बुजून गुलामगिरी पत्करायची असं वाटायचं. पण परत गाडीतल्या माणसाचे शब्द आठवायचे. पळण्याचा मार्ग हाताशी आहे हे आठवायचं. मग विचार बदलायचे आणि त्याशिवाय आणखी एक पत्यंतर येत होतं. उपेंद्र आनंदानं बेहोश होत होते. मग वाटायला लागलं, आपलं हे नाटक असे ना का? एक जीव तर त्यापायी संपूर्ण आनंदात आहे. त्या विचारानं मलाही आनंद व्हायला लागला. नाहीतरी आपण खूपदा नाटकीपणानंच वागतो. नको असलेल्या माणसाचं स्वागत करतो. दुःख झालेलं नसताना इतरांना बरं वाटावं म्हणून दुःखी होतो. कित्येकदा नाटक करून कपटीपणा करतो. इथं तर मी आनंद निर्माण करू शकत होते, तोही फार छोट्या छोट्या युक्त्या करून. मला फार कष्ट न होता मी पुष्कळसं निर्माण करू शकत होते. असे जेव्हा विचार मनात यायला लागले तेव्हा नाटकीपणा चालू ठेवला. त्या नाटकीपणामुळे एक माणूस आयुष्यातून उठणार होता, तो वाचला. एक घर शाबूत राहिलं. एका तऱ्हेने मी त्या अभिनयाची गुलामच झाले आणि उपेंद्रना पण गुलामच करून टाकलंय मी माझे. त्यांना तरी निराळं जीवन कुठं ठेवलं मी. आता पहा, झापाटाकीत येतील ते. त्यांनाही समजलेलं नाही आपण गुलाम झालोत म्हणून. मला कधी कधी जाणीव होते, अजून मन बंड करतं, अजून पळावंसं वाटतं केव्हा केव्हा, पण शेवटी शरीर मनावर मात करतं. आता या चाकोरीची या देहाला इतकी सवय झाली की आता अभिनय उरलाच नाही. नाटक करावंच लागत नाही. सगळं आपोआप होतं आणि असं व्हावंही. थोड्याफार प्रमाणात प्रत्येक स्त्रीनं नाटक करावं. खोट्या रुसव्याचं, उगाचच लाजण्याचं, बेभान होण्याचं जाणून बुजून नाटक करावं.
तसे पुरुष फार भोळे असतात. तेवढ्यानं का होईना ते तरुण राहतात. त्यांना संसार ताजा वाटतो. ते जास्त खोलात जाऊन खऱ्या खोट्याची शहानिशा करीत बसत नाहीत. मी बेभानतेनं ऐकत होतो. आपोआप मी म्हणालो, तुम्ही ग्रेट आहात. तुमच्यासारखं प्रत्येक स्त्रीला जमणार नाही. त्यात काहीच अवघड नाही भावोजी. खूपदा बायका दमलेल्या असतात, त्रासलेल्या असतात, पण नवऱ्याचं पान ठराविक वेळेत तयार ठेवतात. पुरुषाची ही पण एक भूक असते. 25 वर्ष जरी लग्नाला झाली तरी त्याची अपेक्षा असते की बायकोनं पहिल्या रात्रीप्रमाणे लाजावं, मोहरून जावं. पुरुष स्वभाव आहे हा. त्याला काय इलाज. आणि थोड्याशा नाटकावर तो सहज भुलतो, सहज फसतो. मग बाईनं हे का करू नये. तुम्ही ग्रेट आहात. ग्रेट मी नाही. ग्रेट तो गाडीतला माणूस, ज्याचा चेहराही मी पाहिलेला नाही. त्यानं वाचवलं मला. तेवढ्यात दारात उपेंद्र उभा राहिला. किती वाट पाहायची, वहिनी म्हणाल्या. त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. उपेंद्र काहीसा फुगून जात मला म्हणाला, पाहिलंस कशी वेडी आहे ती.